नमस्कार मंडळी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तर मागच्या ट्रिपला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यामुळे आपण ही ट्रिप पुन्हा एकदा प्लॅन केलेली आहे आणि आता आपल्या सोबत बिल्डिंग मधले काही मुलं आहेत आणि थोडी माणसं पुढावरून येणार आहेत। तर बघूया आपली ट्रिप पुढे कशी काय होते ती। आणि ठरलेल्या टाइम प्रमाणे कधीच आपली ट्रिप होत नाही, त्याच्यामुळे सगळे आपण 7:30 वाजता ठरवलेली, पण आता वाजलेत 8:30 आणि आता आम्ही निघणार आहोत। तर इथून आम्ही जाणार आहोत कुडाळच्या बेस पॉइंटला। मागच्या वेळी गेलो असं मेन मी सांगायचं विसरून गेलो की आज आम्ही जाणार आहोत रांगणागडावर। यो बघा किती एक्साइटेड आहे तो। चला मग आता निघूया। तर आता आपल्यासोबत ही सगळी पलटण आहे। आग मारतात वरती, ओ क्लीनर वरती आग मारतात। बाय बाय, गुड नाईट, बाय बाय। चला 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 हे सांगा प्रत्येने काय काय डबा आणलाय तो। ए विवास काय आणलं? फोडणीचा भात। हा फोडणीचा भात काय ए गाणं बंद कर, गाणं बंद कर, कॉपरेट आहे त्याला। काय आणलं? केळा वेफर्स। तुझा उपवास हा? केळा वेफर्स चलत नाही। तू काय आणलं सेजल? फ्लावर भात। तू काय आणलंस? वेफर्स। हा तू काय आणलं? काय नाही, उपवास आहे माझा। तू डबा आणू ना माझ्याच्या देऊ नको अजिबात। आम्ही तर भरपूर आयटम आणले उपवासाचे। मी 2 बॅगा भरून आणले, 2 बॅग। काल रात्रीच्या मेहनतीच्या गरब्यानंतर आजची आपली ट्रिप फायनल होता ना। सक्सेसफुल। पेशंट आमचे कसे आहेत? ठीक आहे। फुगडी खेळून खेळून भरपूर दमलेत काल। हवाची फुगडी झालेली। हे बघा, आता खरं दुखायला लागले आता चढताना अजून मजा येणार। हे कोण गेलेलं अगोदर याच्या अगोदर रांगणागडावर? गेलेले म्हणजे एक्सपिरियन्स म्हणून मीच आहे फक्त। स्वतः मारला। जाम मजा येते हा। टाकूया काय? हा काय गेलो तर चला तर मग आता आपण निघालोय। ए पात्रा इकडे बघ। जरा काहीतरी जरा दाखवा, नाही तर काय एनर्जी। समोर दिसता धोक्या तिकडे, आता दिसत नाही धोक्यामुळे। आपल्या खाय जाऊचा वरती हे दिसतंय बघ, एवढा चढाचा आपला एक हाऊस जोश। आता टीम वाटक लागलो मागं। माणसं जात आहेत बाकी काय ना। अर्ध्या टेच्या लावतो जोश पाहायचं। चला घरी। चला आता आपली डेस्टिनेशन जवळ आलेली आहे। 2 मिनिटावर तर आज मी ठरवलंय की मी फक्त मालवणी बोलणार आहे। आजी मालवणी बोलणार आहे कधी पोचल्यावर, तिकडे पोहोचल्यावर। ओके ओके चलेगा। गड चढायला सुरुवात केल्यावर। चला शुभ खाणे काय मॅगी। तर आता आपण रांगणागडाच्या बेस पॉइंट वरती पोहोचलेले आहोत। दगडावर करू शकता, दगड तापावून। मॅगी टाकाय, मसाला टाकाय, पाणी घे। भैया ही बॅग घे। तर हा इथला बेस पॉइंट। कोणा फोटो बिटो काय काढूचा इकडे तर काढू नका अजिबात। चला तर आता आम्ही सुरुवात केली आमच्या रांगणागडाच्या प्रवासाला आणि शुभम इथे आधी आलेला आहे, पण आम्ही आता फर्स्ट टाइम आलेलो आहे आणि शुभमने आम्हाला एवढं मस्त मस्त सांगितलेलं या गडाबद्दल, त्यामुळे आम्हाला पण एक्साइटमेंट होती की आम्ही वरती जाऊन तिकडे काय करणार आहोत, काय एक्सप्लोर करणार आहोत। आणि आम्ही व्हिडिओमध्ये बघितलंय बाकीच्या गोष्टी, पण आता आम्ही बाकीच्या उरलेल्या गोष्टींकडे असं जाण्याचा विचार केला की आम्ही काय बघितलं नाही ह्याच्या व्हिडिओमध्ये, त्या गोष्टी आम्ही आता जाऊन बघणार आहोत। तर मग चला मग जाऊया
इकडनं पण वाटतंय आणि इकडनं पण वाटतंय, पण इकडनं थोडा तुम्हाला असं हे धबधब्याचा व्ह्यू वगैरे भेटणार. आणि आज शुभमचं काम आहे की शुभम आम्हाला गाईड करणार आहे. फ्रीचा गाईड आहे आज मी यांचा गाईड आहे. आणि हा बघा तुमचा व्ह्यू एक नंबर. ए कोणाक नावचा काय धबधब्यावर न आलेले माणसा. आणि पाय घट्ट लावा, इकडे सगळा बुळबुळीता मोठले उडण्याचे भरपूर शक्यता आहेत. हाऊस द जोश. अशीच एनर्जी शेवटपर्यंत असू दे. तरी तुम्हाला या जंगलात ऐन कुंभा यासारख्या दुर्मिळ प्रजातीची झाडं वगैरे वनस्पती बघायला भेटतील. आणि पावसाळ्यात तर भारीच होतं. सध्या तर पावसाळा संपलेला आहे, तरी पण पाऊस चालू आहे. आता बघूया, प्रवासाला झाली आहे सुरुवात गड चढण्यासाठी. कार्यकर्ते पाठी कशा रवतात पण जमले बहुतेक. येतो बस सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या. मी इथे झाड वगैरे पडली आहेत. बाबा 10:05 झालेली आहेत. सुयशला आता भूक लागलेली आहे, ते सुरू केलेलं आहे खाणं. वर जाईपर्यंत ठेव काहीतरी. हा मग बाकी त्यांची बॅगे रापू घे वर गेल्यावर. गरबा खेळ तरी तुमचे पाय दुखत नाही कसे रे. 2-2, 3-3दा बिगडी झाली तुझी जोश येता बसला. कसं चाललो 2 पीस तुला बाजूक टाकल्या बॅगेत. थांब रे, असं नको दाखवू बाळा. उपवासामुळे आमच्या केळे खाऊचे दिवस दिले. आमच्या चिंगम आणि वरती सामान घेऊन जेवण करतात. आपण घेऊन जायला होतं, काय जास्त काय नाही. मला माणसं जातात काय बघे पडते सामान घेऊन चाललंय. माणसं मरतायत जायपर्यंत. ना पण बसायला नाही ना. हा बोल गटावर काय. इथून आता पेविंग ब्लॉकचा रस्ता संपलेला आहे आणि हा खडतर रस्ता सुरू झालाय. हाऊस द जोश. असा असा बारीक सारी का. पण वरती पोहोचल्यावरचा फिलिंग येतं ना एक नंबर. हे सगळे आपण डेस्टिनेशन एक्सप्लोर करणार आहोत. तलाव, शिव मंदिर आणि रांगणाई देवीचं मंदिर आहे. हा आपले स्टॉप किती आले आता. 2-3 झाले ना एवढ्यातच 15 मिनिटात. बघा खेकडे दिसतायत जाताना. फॉरेनर आहे बो व्हाईट कलरचा. बॅग उघडली असं ढास मारीत ना पकडल्यानंतर. चला आता पुढे मस्त तुम्हाला पुढे मस्त थंडगार पाणी आहे फ्रीज मधलं. पाण्यातून जायचं. ही ह्या घरी पडला. तुला ते बोललो वाट कुठे आता. आता आहे ना खालनाच जाऊ. मागच्या वेळी पडला ना ही वाट होती आमका शिवरनं जाऊ. आता पण आता पाण्यातून हो चप्पल ओलं करायला लागणार. इकडे झाड पडलं आपल्या ब्रिज वरती. आपली वाट जरा लॉंग थोडा आता वाईल्ड वाला फील येतोय. ऍडव्हेंचर. चल काय ना म्हणतं ऐकण ना तर वरती मग पाय बुडवा. पाय गाठ लावा आणि वरती बघा आपटू नका लोखंडात. खाली वाकून या. पाण्यात पाय पडून बघा थंडगारा. काय मग कसं वाटतं. ही गेले पुढे जागा शोधू.
आमच्या पुढे मात्र त्यांनी काम बसतो. काय मग कसं वाटतं? मस्त. अजून माझ्यात खूप एनर्जी आहे चालायची. बघूया. काय नाही तसं काय एवढं काय नाही, चालू शकतो आपण. अशा प्रकारे पावसाचं सुद्धा आगमन झालेलं आहे आणि आमची छत्रीवाले माणसं पुढे गेली आहेत. वरच आहे फक्त. हे जरा इकडे दे. थोडंफार आता आपण गडाच्या खात जवळ पोहोचलोय. थोडंफार. हो आता काय जवळ जाय बघायचं. नशीब आम्ही नाही बघितलं. चला आता रेस्ट घ्या आणि खाऊन घ्या काय काय. चला बाका आपल्याला कुठे जायचं? ते बघ बघ, तिकडे वरती जाऊ. 10 मिनिटं आता जवळ 5 मिनिटं. 2 मिनिटं समोरच आहे. कुठपर्यंत? अरे तो असं फिरत जायचं आपल्याला. पण माका का वाटत ना तेवढे चढशाल तुम्ही लवकर. आम्हाला पण वाटत अपेक्षा पण नाही होती. गर्ल्स पावर. आलो हे सर्वाईव्ह आम्ही बाबा नाही. ए तो बघ गड दिसता तो बघ इकडनं दिसता बघ. तेवढंच आहे. जवळ आलं. आता तुम्ही मोकळा श्वास सोडू शकता. पण त्यांनी बांधला कसं? अशा प्रकारे सगळ्यांची पेट पूजा सुरू आहे. आता इकडे कॉफीवाले भैया आलेले आहेत. हा भैया तरी ते आपल्याला कॉफीवाले भैया भेटलेले आहेत आणि त्यांनी गरमागरम चहा नाही कॉफी आणली आहे. तर हे थोडे इंग्लिश आहेत म्हणून त्यांनी चहाच्या बदली कॉफी आणली आहे. आणि मला जो कप दिलेला तो पहिलाच फुटलेला कप दिलेला होता. तर एवढ्या सुंदर वातावरणामध्ये आपण कॉफीचा आस्वाद घेऊया. वा वा. तर आपण आपली कॉफी घेऊ शकतो. थरथरायला होते. ब्रँड कोणाचा आहे? नेसकॅफे. आपला खुश होतो विमानं कॉफी आणली मला सांगते आपण मिल्क कॅफे. आमचे मावळे आता थोडेफार दमलेले आहेत. थोडेफार नाही जास्तच दमलेत. हौज जोश. हाय सर. नेटवर्क गेलाय का? हा सरळ करते. नको नको घाल. चला नजर बरी पडली सेजलची. मी यांच्यासारखा नाही धावत. बघून बघून चालला बरोबर सगळा. खाली बघून चला पाय खाली. हा आता एक अनुभव आलेला आहे आपल्याला की ते आहेत म्हणजे काय. चेतावणी मिळालेली आपल्या. हे बघा फायनली हे गडाच्या तिथे आले आणि या सगळ्यांची अवस्था बघा. तर कसं वाटतंय तुम्हाला सगळ्यांना? आता पण पोहोचले गडाच्या प्रवेशद्वारावर.
त्यावेळेच्या तोफा त्यांना फक्त आता अपडेट करून थोडा बेस वगैरे देण्यात आलाय. एका परत डबे काढूक नाही ना. लोकांची घरं पण दिसतात. चला अरे इथे काहीतरी आहे. आपल्याला अजून भरपूर फिरायचा, त्याच्यामुळे जरा पटपट पटपट पाय उचला. आता वाजलेत 1 वाजलं. 5 वाजेपर्यंत पावणे नाही 5 म्हणजे 4:30 पावणे 5 निघायचं असं तयारी करायच्या. अरे इतना ही ज्यादा कुछ नहीं. इसके आगे नहीं जाते. पैसूनच आपण हिला ना करा असं काय करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हा बघा किती सुंदर व्ह्यू आहे. पाठी मस्त तलाव आहे आणि आजूबाजूला सुंदर सुंदर फुलपाखरं बघायला मिळत आहेत आपल्याला. पण ती एवढी घाबरट आहेत की आपण त्यांच्या जागेवर आल्यामुळे ती जागेवर राहतच नाही, पळून जात आहेत इकडे तिकडे. तरी मी प्रयत्न करते त्यांचा थोडाफार शॉट घेण्याचा. बघूया आपल्याला मिळतोय का. आणि अशा पद्धतीने सगळे येऊन इथे शांतपणे बसलेली आहेत कारण सगळीच दमली आहेत. अजून आमची पेटपूजा झालेली नाही, त्यामुळे बघूया काय पुढे होत आहे ते, कोणात किती एनर्जी राहत आहे. आणि अजून आपल्याला खूप फिरायचं आहे. अजून शुभमने आम्हाला 1-2च गोष्टी अजून दाखवल्या तिकडच्या. हा बघा किती सुंदर गालीचा आहे व्हाईट फुलांचा. जर तुम्हाला पण बघायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता रांगणागडावर. पुढे आलाच आहे. चला तर पुढे बघूया काय काय. ओ मंडळी तुला उचलून इकडे इकडे शूटिंग काय म्हणताय, बरे आहात ना. हा मी तुम्हाला एक सुंदर व्ह्यू दाखवते. हा बघा, अजून काय पाहिजे ह्याच्यापेक्षा सुख कशामध्ये. हे बघा हेच ते फुलपाखरू आहे, राष्ट्रीय फुलपाखरू, ज्याबद्दल मी तुम्हाला बोललेली की मी शॉट घेईन म्हणून. आणि माझं एवढं नशीब चांगलं आहे की मला तो शॉट मिळालेला आहे. आता आपण आलोय महादेवाच्या मंदिरात. सगळे आतमध्ये जाऊन बसली आहे. मस्त थंड वातावरण आहे. अजून आता आमची पेटपूजा झालेली नाही. काहीतरी आम्ही आता थोड्या वेळाने खाऊ. मस्तपैकी घरूनच डबा आणलाय कारण निसर्गाच्या सानिध्यात येऊन मस्तपैकी जेवण्यात मजाच वेगळी आहे. या दर्शन घ्या. तुमचा काय चालला कपल तर ती दोघांना बघ तरी. पण तुका आसरो तोच कशा गो मग तू असं अरे चिऱ्यांचा लाल लागताना मागे शर्ट. मनात असेल तर होईल, इच्छा तुझी असेल तर झालं, पेटलं, इच्छा झाली पूर्ण. वा, अरे काय प्रयत्नांना फळ मिळालेलं आहे. तसा पडतो. आज काय आहे रांगणाई देवीचं मंदिर. इथे सुद्धा घटस्थापना केली आणि माळा सुद्धा घातले. मकर बघारे केले मकरचं. हे पहिलं पारंपरिक पद्धतीने मकर बनवलाय. तर आता आपण आलोय हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी. या गडाला 3 प्रवेशद्वार आहेत. इकडून एक आहे ज्या मार्गे आपण आलोय, त्याच्यानंतर इथून एक आहे आणि खालून एक आहे. तर त्याच्यानंतर या साईडला जर गेलात आणि या साईडला म्हणजे आपण आलो त्याच्या लेफ्ट साईडला तिकडे
केरवडे गावाकडे रोड आहे. त्याच्यानंतर आपण इथून आलो असं साईडने रांगणाई मंदिर केलं, हनुमान मंदिर केलं. त्याच्यानंतर आता महादेव मंदिर पुढे आहे, इकडे तलाव बघितले आपण ते. त्याच्यानंतर आपण असं कडेकडेने जाणार आहोत. बघूया आपल्याला किती एक्सप्लोर करायला भेटतंय ते पुढे पुढे. आता करूया आपण पेट पूजा. एवढं प्रेमाने नको कुठे. नाही खाऊ शकत नाही, तळलेलं काय नाही, दळलं नाही फक्त हे. अरे तेच बोललेली काय शेंगा म्हणून. मग अरे वा याच्यासाठी मी आणलेलं. मग शेंगाच आणि काय आणलं माहिती अजून याच्यासाठी मी ह्याच्यात काय इथे सगळ्यांनी मस्त मस्त काय काय खायला आणलंय आणि आता मी ते खाणार आहोत. दाखव ना. हे आणलंय ते आपण भात. हे बघा, सेजलच्या मम्मीने स्पेशली आम्हाला भात बनवून दिलेला आहे, पुलाव. किती टेम्पटिंग दिसतंय. अशी मस्त जोराची भूक लागली आहे की कधी खायला मिळते असं झालं. लिंबू लिंबू. आणि शुभमचा उपवास आहे, त्यामुळे शुभमने बघा स्वतःसाठी काय सोय केली आहे ती. लिंबू पण घेऊन आलाय तो. मीठ पण घेऊन आलंय. मीठ लागतं पण जरा डिश छोटे पडले. हे घ्या. असं बोल पोटात दुखणार त्यांची. पोटात दुखताला जायचं. आम्ही सांगितलं करायला. तरी पण तिने भात द्या, पाणी पोट भरतं. मस्त वारा सुटलेला आहे, वाचलंय तरी जाम भारी वाटतंय. एसीची गरज नाहीये कसली नाही, मस्त वारा लागतो. असा होता की तुमचं हे डबो ना ते बॅग येत राहू होतं, बॅग गाडीत राहू. आता कसं होत. पद्धतशीर काय तर सांगितलं. मग काय नाही, मग आम्ही तुझ्या शेंगा खाल्ल्या असत्या त्या ज्या तू आणल्यास आणि घरी जाऊन खाल्लं असतं. घरी काय गाडीतच. मरत पोचलो होतो मग खाली ती गाडी. बाई कधी पोच. थँक्यू काकी आम्हाला पुलाव पाठवल्याबद्दल. चला आता ताव मारा. देव तुमचा भला करू. कोण आलं पाहिजे. तर मंडळी हा बघा सुंदर धबधबा, काय नजारा आहे बघा. तुम्हाला व्ह्यू दाखवते, एवढा सुंदर व्ह्यू आहे हा बघा. तिथे मस्त एक मोठा धबधबा आहे, तो इथून एवढा दिसतोय. विचार करा की तिकडे केवढा मोठा धबधबा असेल तो. आता इथे आम्ही एवढा गड चढून आलोय वगैरे. इथे जे काही आम्ही छोटे छोटे कुंड बघितले आहेत आणि मोठेही कुंड होती, ती सगळी कुंड एकदम स्वच्छ क्लिअर पाण्याची होती. पण आता बघण्यासारखी गोष्ट म्हणजे एवढाच भाग तुम्ही बघू शकता मध्ये बघितलं तर हे चिखलाचं पाणी बदलचं आहे सगळं. त्यामुळे अशा ठिकाणी येताना थोडं रिस्क पण आहेच. आता मी तुम्हाला दाखवते. तिथे आता आपल्याला एकदम चिखलाचं पाणी होतं, दलदलीचं. आणि हे पाणी बघा एकदम क्लिअर आहे, म्हणजे व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण ह्याच्यात ते जसं निळं तरी पाणी दिसतंय. तिथे खूप चिखलाचं पाणी होतं. हे हाक तरी द्या. मला सगळे टाकून गेलेत आणि मला रोड पण माहित नाहीये. आला थोडाफार आवाज आला. जाऊया आपण. हे बघा हे सगळे जण मला टाकून तिकडे येऊन इथे बसले. हे महादेवाचं मंदिर. तुम्ही बघूया काय दिसतंय का. त्यावेळेला केवढ्या मोठ्या तुळस असायच्या बघा. ही तुळस आहे. हे आहे दरबार. इथे सभा वगैरे व्हायच्या त्यांच्या. हा तिथे बसायची. हा अध्यक्ष सभेचे अध्यक्ष नाही वरती बाबा तिथे पाय दिसत. तिथे राजे बसायचे. इथे एक छोटासा कुंड आहे, माहित नाही कशासाठी केलेला असायचा हा. तुम्हाला कोणाला माहित असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा. तर बघू शकता आपला गार्डन्स पुढे
आणि आपली अर्धी मंडळी पाठून येते हळूहळू. आपण एवढं दमून थकून पाठपीठ करून एवढ्या वरती आलोय, पण हा व्ह्यू बघून आपल्या कष्टाचं फळ मिळालंय असं वाटतंय. एकदम मस्त. शहराच्या गर्दीतून आपण सुखाच्या प्रवासाकडे आलोय. वाव. झालो रे. भाई वो जरा व्यू दिखा ना. उधर दिखा. पाणी बघ. तर मंडळी जाताना आपण ह्या साईडने गेलेलो. हा सरळ जो रस्ता आहे इथून, आणि आपण सरळ जाताना आपल्याला वाटेत लागलं ते महादेव मंदिर, तलाव पण आपण बघितलं, रांगणादेवी मंदिरही आपण बघितलं. आणि आपण आता असं फिरून आलो पूर्ण. आपण जाताना इकडून गेलो, पण येताना आपण ह्या दिशेने आलो. त्यामुळे येताना आपल्याला वाटेत गणेश मंदिर पण दिसलं, जिथे इथे एरो केलाय बघा. त्यानुसार आपण गणेश मंदिर पण बघितलं आणि राजवाडा पण बघितला, जिथे मी बोलली तुम्हाला की सभेला लोक बसतात वगैरे आणि राजे कुठे बसायचे वगैरे असं दाखवलं. तिथे ते म्हणजे राजवाडा होता. त्यामुळे आपल्या इकडे दाखवलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या एक्सप्लोर करून झाल्या. 2 पॅकेट घालून आलो. तर विभासने या एवढ्या अख्ख्या बॉटल दाखव रे ती व्यवस्थित. अर्धा लिटर दुधामध्ये 2 रुपये अर्धा लिटर दूध मध्ये त्याने फक्त 2 कॉफीची पॅकेट घातले. त्यांनी सांगितलं मला की किती छान कॉफी केली आहे मी, मला सांग म्हणून. येऊन बघा. तर ह्याला म्हणतात कॉन्फिडन्स. अर्धा लिटर मध्ये तुम्ही फक्त 2 कॉफीची पॅकेट टाकायची आणि कॉफी तयार होते. नवीन बिझनेस. आणि किती आवडीने पितायत बघा. चव नाही रे, चव नाही. मस्त. कशी आहे रे कॉफी? स्मूदी कॉफी आहे ही, दूध आहे, गोड दूध. किती रुपये? भैया कितने को? 5 रुपये. 5 रुपये को. इधर मुझे का. ऐसी कॉफी तो कोई 1 रुपये भी नहीं लेगा, 1 रुपये में भी नहीं लेगा. अरे गरम पण नाही, डायरेक्ट अशी तोंडाला लावली का झाली पाण्यासारखी पे. पहिलं स्टार्टिंग मध्ये बघा. दर ठेवून दे. थांब. अरे हा हे चिरडलंय. आता आपण सिंग बुजा. कॉफी कॉफी पितोय ना. तो स्वतःच बनवलेली कॉफी एवढ्या आवडीने पितोय का, तर उरली तर पुन्हा पचका होणार ना. घरी पप्पा ओरडते. संपायला हवी ना. अर्धा लिटर दुधामध्ये 2 पॅकेट. चाय पितो त्याला. ती सवय केलीस म्हणून. चाय घालू नको का. अरे नाही सवय नाही. तरी पडलेली तिथे चाटतोय झालं. चला शेंगदाणे घ्या, शेंगदाणे. अरे खाऊन तर बघ. नाही खात मी कसं. ले लो काकड़े. भैया कितने का? 10 का. नहीं 50 का एक है. क्यों 1 पीस. इतना महंगा? हाँ अब आप किधर आए हो? ऊपर से मीठ लगा के दे रहे वो. मंगलवार के बाजार में आए हो. हे मराठीत बोला. आपला मराठी आहे ना. हा. बाई मीठ सगळं टाकून दे. उपवास वाला राहायला बाजूला शेंगदाणे माझ्या हातात सगळे. हे शेंगदाणे घे. उद्या मी याच्यावर फोकस केलाय. मारणार आहे खारट करून. कोण कोण खाणार आता त्याचं बघा काय ते. खातेले सगळे त्याकडे ना तुकडे मारतो. कोण कोण खाणार आहे? टेस्टिंगला देतो. सगळे जाऊ. जादू नाही खाणार आहे. ठीक हो. थँक्यू. ह्याच्यात टाकताना देतो. अजून 2 पीस. 1 पीस नाही 2 टाकतो. गाडे मस्त लागते पण. खायचे पूर्ण शेंगदाणे पण खायचे आहेत. बिचारा तू खातोय कोण नाही.
तर आता आमचा गड फिरून झालेला आहे. वाव. बिल हे बघ. हे बघा हॉर्नबिल. हा दिसलात ना ते. दिसला हा पुढे. तर लास्ट आम्हाला तर हॉर्नबिल पण बघायला मिळालंय तिथे. आणि आमचा गड फिरून झालाय. आता आम्ही गड उतरून खाली जाणार आहोत आणि आता वाजलेत पण 5, त्याच्यामुळे लेट झाले आणि खाली जाईपर्यंत काळोख ना, त्याच्यामुळे वेळेच्या अगोदर केलेलं चांगलं. त्याच्यामुळे आता आम्ही कारण धुकं पण खूप पडलंय, त्याच्यामुळे आम्ही आता जातोय. कारण काळोख पडण्याच्या आधी आम्हाला जायला हवं. तर आपण भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. कारण सगळ्यांनाच आता थंडी पण वाजायला लागली, कारण धुकं एवढं पडलंय की सगळे आता पाऊस पण आला तर आमच्या सगळ्यांचे वांदे होणार आहे. चला, bye bye. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. नशीब आम्ही वेळेत निघालो, तरी आम्ही 3:45 वाजता गड उतरायला सुरुवात केलेली होती. आणि आता आम्हाला किती वाजलेत ते माहित नाही. किती वाजले? 6:40 झालेत गड उतरेपर्यंत. नशीब आम्ही तेवढ्या वेळेत निघालेलो होतो, नाहीतर काय खरं नव्हतं आमचं. कारण आत्ताच बघू शकता तुम्ही एवढा काळोख पडलाय. आमचा प्लॅन होता की आम्ही 5, 5:15 पर्यंत खाली गड उतरायला सुरुवात करायची, म्हणजे आम्ही तर तेव्हा भरपूर काळोखात ना उतरले असतो. आणि त्यापेक्षा ठीक आहे की आम्ही सेफली आता ऑलमोस्ट 98% आम्ही आलोय आता इथपर्यंत. आता फक्त 2% खाली जायचं बाकी राहिलंय. चला तर मग आपण खूप सारा काळोख पडलेला आहे अगोदरच. हा खालती आम्ही टॉर्च मारतो, व्हिडिओ बंद करतो आणि चला भेटू आम्ही खालती झाले जातो. चला. तर आता मला इथे पोहोचेपर्यंत बघू शकता अजून आम्ही बाहेर नाही गेलोय पूर्ण गडाच्या. पण आता ही पाऊलवाट जी केलेली आहे तिथून आम्ही जातोय. इथून जाईपर्यंतच आम्हाला एवढा काळोख पडलाय. नशीब आम्ही वेळेत निघालोय. हाऊस दो जोश भेंडी. तर बघा आत्ताशी आम्ही खाली उतरलोय गडाच्या. आणि हा प्रवेश, हा एंट्री आहे. इथून प्रवेश पण नाही बोलू, इथून एंट्री आहे वरती चढायला खरी. आणि आम्ही आत्ताशी आलोय. वाजलेत किती वाजले? 7. तर मंडळी 7 वाजलेत आम्हाला इथे खाली उतरेपर्यंत. आणि तुम्ही बघू शकता की किती काळोख पडलाय. नशीब आम्ही वेळेत निघालेलो, तरी गाडीचा प्रकाश आहे म्हणून थोडं तरी दिसतंय, नाही तर काहीच दिसलं नसतं. तर चला आपण आता जाऊया रिटर्न घरी. थोडंसं चहा पाणी करूया आणि घरी. बाय.